तर रोहन हातमोडे आणि वेदांत मोरे अशी सलामीची जोडी पहिलं षटक घेऊन गोलंदाज. पहिलाच बॉल यावेळेस मात्र कुणालचा पाठीमागे खेळून काढलाय. बॉल चालला सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता पहिलाच बॉलवर मात्र दमदार सुरुवात झाली ती गिरवले संघाची. चौकारानं सुरुवात करण्यात आले. रिव्ह्यू घेण्यात येतोय. SDRS ची मागणी फ्रॉम बॅटिंग टीम. चेक करूया आपण पहिलाच बॉलवर पंचांच्या निर्णयावर मात्र चॅलेंज केलंय. वेस्ट साइड साठी हा कॉल घेण्यात आलाय. कालच्या रात्रीमधून ई पोल मधून गिरवले संघ सामना जिंकला होता आणि आजच्या रात्री ई पोल मधून पहिला सामना चिंचवडला पराभूत करत हनुमानपाडाने जिंकला आणि या दोन संघादरम्यान ही दुसऱ्या फेरीतील मॅच आहे. चेक केलं जात आहे. लाईव्ह आपलं पूर्ववत झालंय. साईब्रीत लाईव्ह थोडीशी दिलगिरी करतो आम्ही. चला, इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. त्यामुळे वेस्ट राईट आहे हा चेंडू आणि त्याचमुळे पहिल्याच बॉलवर मात्र 5 धाब्यांनी सुरुवात झाली ती गिरवले संघाची. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा बॉल असेल. मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र नक्कीच चालून आले. फुल टॉस दिलाय. स्क्वेअर लेगला धाडलाय बॉल सीमारेषेच्या दिशेनं. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुंदर सुरुवात झाली ती गिरवले संघाची. दुसऱ्या फेरीमधील ही पहिली लढत आहे आणि काय दमदार सुरुवात केली गोलंदाज कुणाल पाटील. पहिलाच बॉलवर तब्बल 9 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. कमबॅक करावं लागेल हनुमानपाडा टीमला. ओ फुल टॉस होता. इकडे मात्र मिसकूट झाला होता. बॅटची कडा घेऊन बॉल पाठीमागे. तुमचे मान्यवर महेशजी मात्रे मोहो यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. आणि आमचे सगळे गाडा ड्रायव्हर या ठिकाणी उपस्थित झालेत. सगळे महाराष्ट्रामधील बैलगाडा क्षेत्रामधील सगळेच आमचे गाडा ड्रायव्हर्स. सगळ्यांना विनंती आहे आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. परशा ग्रुप तर्फे आपलं सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओ मोरे समोर खेळतो. यावेळेस मात्र मिड ऑफला संधी आहे. जेल टिपलाय. फास्ट विकेट डाऊन. ब्रेक थ्रू दिलाय अखेरीस कुणाल पाटीलला. पहिला धक्का लागेल. गिरवले टीमला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर वेदांत मोरे परतीच्या प्रवासाला. यांच्यावरचं हे थीम सॉन्ग या स्पर्धेचे आयोजक आहेत. अजनबी स्पोर्ट्स ओळे संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. वेलकम रोहन मुंगाजी, आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच त्यांचा कोण संघाच्या विरोधामध्ये असणार आहे. बी रेडी. जशा पहिल्या 4 षटकं संपतील दोन्ही टीम्स टॉस बॉक्स मध्ये कॅप्टन आपल्याला पोहोचायचं आहे. तर विकेट मिळाली. इकडे मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल ऋषी हातमोडे. थोडस स्पीडली खेळा, थोडस फास्ट खेळा. सर्कलचं रिस्ट्रिक्शन, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक. 30 यार्ड सर्कलला उत्तम अशी LED लाईट्स न अधोरेखित करण्यात आले
आणि त्यामुळे सर्कल कुठपर्यंत आहे हे स्पष्टपणे आपण पाहू शकता. थोडस सायब्रिज लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला लगेचच 30 सर्कल हायलाइट होताना जरूर पाहायला मिळेल. 10 धावा झाल्यात. गोलंदाज कुणाल पाटील पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. विशाल पाटील सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. 11 रन्स ऑन बोर्ड, 11 धावा. डेड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. पहिलं षटक सुरू आहे. थोडासा विलंब झालाय जरूर या ओव्हरला, परंतु 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायची आहेत हे सुद्धा लक्षात घ्या टीम हनुमानपाडा. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल कुणाल पाटीलचा. ऋषीसाठी यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह केला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह बराच धावलाय त्या ठिकाणी. प्रयत्न चांगला होता. थ्रो स्ट्रायकर एंडला तिकडे सुद्धा बाल बाल बचावलाय. अप्रतिम प्रयत्न होते तिकडे. रोहन पाटील बराच धावला होता. लॉंग ऑफला उभा होता. ऑलमोस्ट जर बघायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर पर्यंत अंतर त्यानं कापलं होतं. शेवटच्या क्षणाला हातामधून सुटला तो चेंडू. तो चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. त्यांना जे खरं तर प्रयास करायचे होते ते तेवढे त्याने केलं. या 2 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्यात गिरवले संघाच्या. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. थोडं स्पीडअप करत राहा. कुणाल पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. क्रॉस बॅटेड ऑन साईडला स्विंग केले बॉलला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. दुसरी रन कंप्लीट होईल. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा स्मार्ट होती. जर आपण बघितलं विकेटच्या मधोमध ऋषी आणि रोहन कमालीचे धावतात. या 2 धावेनं टीमची टोटल 15 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचले. 15 रन्स ऑन बोर्ड. पहिल्याच ओव्हरमध्ये खूप चांगला धावफलक पाहायला मिळतोय तो टीम गिरवले संघाचा. दुसऱ्या फेरीमधील ही पहिली मॅच सुरू आहे. ओढवा पॅट ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागलाय गिरवले टीमला. ऋषी हातमोडे बॅक टू द पवेलियन. तर 2 फलंदाज गमावलेत. धावा जरूर चांगल्या आहेत परंतु 2 प्रमुख फलंदाजांना सुद्धा गमवावं लागले. वेदांत मोरे त्याच्या पाठोपाठ ऋषी हातमोडे सुद्धा बास झालाय. पहिलं षटक आपण पाहिलं कुणाल पाटीलनं पहिल्या बॉलवरच 9 धावा दिल्या होत्या, परंतु तदनंतर मात्र षटक संपताना मात्र धावा मॅनेज केल्या त्या 15. 2 गडी बाद 15 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते गिरवले संघाच्या धावफलकावर. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होईल गोलंदाज. साहिल मात्रे. दुसरं षटक घेऊन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश हातमोडे. पण रोहननं चांगली सुरुवात केली होती. पहिल्याच 2 बॉलमध्ये 2 चौकार लावले होते. तिसराही चेंडू त्याला फुलटॉस आला होता परंतु टाइम झाला नव्हता आणि सिंगल मिळाली आणि जसा तो नॉन स्ट्राईक एंडला राहिला तो तिकडेच थांबला. त्यानंतर संधीच मिळाली नव्हती. आता मात्र पुन्हा एकदा तो स्ट्राईकला आलाय. साहिल मात्रेच्या गोलंदाजीचा सामना करेल. चला पोलीस बांधव देखील नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. शो मॅच आणि त्यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतो. सर्वांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर यावा. आपलं देखील सहर्ष स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. बाईचा इशारा आलाय पंचांचा. सिक्स्टीन ऑन बोट.
चला स्पीडअप करत राहा. साहिल मात्रे पुन्हा एकदा. दीपेश हातमोडी ऑन स्ट्राईक. नौका फलंदाज नुकताच आलाय खेळपट्टीवर आणि आता मात्र तो असेल स्ट्राईक एंडला. साहिल पुन्हा एकदा. ओ डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह उडवलाय बॉल आणि बॉल चालला हवाई सफर करण्यासाठी. 6 धावांकरता आल्या आल्या पहिलाच बॉलवर दीपेश हातमोडेचा धमाका षटकार. षटकार आलाय. धावसंख्या 6 ने जम्प करेल 22 वर. पहिलाच बॉलवर कॉन्फिडन्स वाढला असेल तो फलंदाज दीपेश हातमोडेचा. षटकारानं मात्र आपल्या डाबाला सुरुवात केली. 22 रन्स ऑन बोर्ड. थोडस प्रेशर आता मात्र असेल ते गोलंदाज साहिल मात्रेवर. पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल क्रॉस बॅटर ऑन साइडला बॉल फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दीपेश हातमोडे मात्र आक्रमक झालाय. विस्फोटक फलंदाजीसाठी मात्र सुरुवात केली त्यानं पहिल्यापासूनच. प्रेशर ऑन साहिल नाव. लोवर फुल टॉस बॉल पिक केलाय समोर लॉंग ऑनला आणि गवसलाय तिकडे. 2 षटकारानंतरची इनिंग मात्र संपुष्टात आणले. एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय तो रोहनना आणि तिसरा धक्का लागेल तो गिरवले टीमला दीपेश हातमोडेच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर महेशचे पात्र तुम्ही पाहताय त्यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळतोय. मुख्य व्यासपीठावर 8-7 त्यांचं देखील मुख्य आगमन झाला. मुख्य व्यासपीठावर त्यांच्या संवेद चेतनजी टेकालकर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आदिची बामण डोंगरी त्यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळालं. मुख्य व्यासपीठावर त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणखीन एक बिग मॅच यानंतर होताना पाहायला मिळतील. आणखीन त्यांच्या संवेद बंट्याजी ते देखील पाहायला मिळतील. इन ऍक्शन मध्ये ते देखील असतील नेक्स्ट मॅच मध्ये. आणि अगदी पोलीस निरीक्षक त्यांच्या अगेन्स्ट पाहायला गेले तर त्यांचे मॅच असेल ओव्हर टू कॉम्बॉक्स. 28 धावा झाल्या. 28 रन्स ऑन बोर्ड. साहिलचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप फुल लाईन तो होता. ड्राईव्ह केला. लॉंग ऑफ कडे सिंगल घेण्यात आले. ही लाईन चांगली होती. एक बॉल अगदी स्लॉट मध्ये टाकत होता कुठेतरी. तदनंतर मात्र थोडस लाईन आणि लेंथ मध्ये चेंज केलाय बदलाव केलाय साहिलला. आणि नक्कीच 2 षटकारानंतरचं थोडस पुनरागमन पाहायला मिळत आहे. स्कोर मूव्स टू 29 नाव. 29 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट हँडेड बॅटर ऑन स्ट्राईक नाव रोहन हातमोडे. सलामीला आलेला फलंदाज. सुरुवात चांगली करून दिली होती. चांगला स्टार्ट दिला होता गिरवल्या टीमला. परंतु पाहूया कशा पद्धतीने शेवट करतोय. थोडं स्पीडअप करा प्लीज हनुमान पाडा. जास्त उशीर झालाय पहिल्या 2 षटकालाच. आणि आता एक फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल.
शॉर्ट बॉल हुक केलाय, बॉल निघालाय पाठीमागे, थोडस मिसफील्ड पाहायला मिळतंय आणि मिसफील्ड मात्र चांगली जिवारी लागेल. बॉल सरळ लॉंग स्टॉप साइड स्क्रीनच्या दिशेनं 4 चौकार. चला पाण्याची मागणी केले. शॉट्स पाठीमागे जाऊन खेळलाय की नाही बघायचंय. ओके, चला हा फटका अटेम्प्ट केलाय, कारण हातवारे लांबून आहेत त्यामुळे थोडा आम्ही सुद्धा कन्फ्युज होतो एक्झॅक्टली काय झालंय, पण चेक केलं जातील. चला टॉस साठी देखील आपण रेडी राहायचा. टीम आई 11 कोण संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट अजनबी ओवळे संघ, अजित मोगाजी यांचा संघ खेळणारा. आपण सज्ज राहायचा. फर्स्ट कॉल असेल तुम्हाला, जसं इनिंग ब्रेक होईल आपण लगेच टॉक्स बॉक्स मध्ये जॉईन व्हायचा. ओर टू कॉम बॉक्स. चला नेक्स्ट मॅच असेल. हा, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण बरोबर इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये राहा. ओळे आणि कोण टॉस बॉक्स मध्ये आपण नसाल तर टॉस लगेच प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनला दिला जाईल जो अवेलेबल असेल. त्यामुळे बी रेडी. आई 11 कोण आणि अजनबी स्पोर्ट्स ओळे. आणि योग्य शॉट्स खेळला येतो. पॉपिंग क्रीज मध्ये होता, त्याचा एक पाय एक मागे गेला होता, परंतु एक आतमध्येच आहे, त्यामुळं योग्य अटेम्प्ट केलाय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा, अशा तब्बल 33 धावा धावफलकावर. तिसरं षटक घेऊन हनुमानपाडा टीम कडून गोलंदाज रोहन पाटील. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. निखिल हातमोडे आणि रोहन हातमोडे अशी जोडी गिरवली टीम कडून. रोहन पाटीलचा पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय. स्क्वॉरकडे क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे तिकडे. ओ डबल साठी ट्राय केलाय आणि रनिंग मिड विकेट स्मार्ट होती. सुंदर रनिंग मिड विकेट म्हणावी लागेल. 2 धाव्याने टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. यानंतर सी पोल मधील पहिला सामना खेळवला जाईल. आई 11 कोण आणि अजनबी स्पोर्ट्स ओळे असा हा सामना असेल. ओ समोर खेचलाय हा फटका. पाहूया अगदी साइड स्क्रीनच्या समोर. झेल टिपलाय आणि फलंदाज होईल बाद. चौथा धक्का गिरवल्या टीमला. बाद झालाय फलंदाज निखिल हातमोडे 3 धावा काढून. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जाईल. सफलता मात्र प्राप्त झाली ती रोहन पाटीलला. मिथुन भूमकर नवीन बॅटर. 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आलाय. 4 गडी गमावलेत आतापर्यंत. स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 35. रोहन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी बॅटवर सज्ज होईल. चला स्पीडअप करत राहा. या इनिंगला बराच उशीर चाललाय, वेळ चाललाय. अंपास लक्ष द्या, आज जरा शेड्यूल जास्त मोठा आहे. ओ डाऊन दी ग्राउंड समोर खेळला व्ही शेप मध्ये. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या आल्या तडाखा. भोमकरच्या बॅटमधून षटकार.
41 धावा धाव फलकावर या षटकारानंतर गिरवले संघ अगदी सुस्थितीमध्ये आहे, चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. बघाशी 4थ्या क्रमांकावर आला दीपेश, त्यानं 2 षटकार मारले. इकडे आला पहिलाच बॉलवर मिथून भोमकरच्या बॅटमधून मात्र हा षटकार येताना दिसलाय आणि त्यामुळे बिंदासपणा पाहायला मिळतोय. अगदी नॅचरल गेम, नॅचरल क्रिकेट. आउटसाइड ऑफ स्टंप इकडे मात्र दिशा भरकडून टाकले. षटकार पडला ना, थोडीशी दहशत निर्माण केल्या आल्या भोमकरनं मैदानामध्ये. आणखीन एक धाव येताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 42 या आकड्यावर. चांगली टोटल. शॉर्ट बॉल कट झालाय पाठीमागे, फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु पहा बॅकअप मिळालं नव्हतं, परंतु सिंगलच येईल. एकेरी धावेच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 43 या आकड्यावर. 43 रन्स. आमच्या समवेत याच गावचे उत्कृष्ट निवेदक, सूत्रसंचालक आणि ऑर्केस्ट्रा सिंगर दिलीप भोपी सर आहेत. त्याचप्रमाणे गुलशनजी पाटील, ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. काही वेळात रोहित वाजेकर सुद्धा जोडले जातील. शेखर पाटील आहेत, ही स्पर्धा हँडल करतात. आमचे गुणसंख्या लेखक पालीगावचे प्रज्वल पाटील आणि साई ब्रीद लाईव्ह थोडासा लेट का होईना, परंतु आता थेट प्रक्षेपण चालू केलंय. बऱ्याचशा ऑर्डर्स एवढ्या असतात आजकाल लाईव्हला आणि बऱ्याच ठिकाणी मॅन पॉवर सुद्धा कमी पडते. ओ इकडे मात्र जास्त उंच गेलाय, संधी आहे. मिड विकेटला फिल्डर जज करतात. कॅच ड्रॉप, 4 जण होते तिकडे. मध्यभागी पडलाय चेंडू. बराच वेळ चेंडू हवेमध्ये लोंबकळत होता आणि बराच वेळ सुद्धा होता क्षेत्ररक्षकाकडे अंदाज घेण्यासाठी, परंतु अंदाज चुकला त्याचा. या 2 धावांच्या मदतीला टीमची टोटल 45 या आकड्यावर. 45 रन्स ऑन अ बोर्ड. रोहन हातमोडे सलामीला आलेला फलंदाज. थोडीशी बातचीत भोमकर आणि रोहन मध्ये. क्रीजच्या मध्यभागी रोहन पाटील गोलंदाजी बार्कवर. हनुमानपाडा विरुद्ध गिरवले दुसऱ्या फेरीमधील ही पहिली लढत सुरू आहे. पाठीमागे वळवण्याचा प्रयत्न, इकडे मात्र बीट झालाय. डॉट बॉल निर्धाव निघून गेलाय सरळ विकेट किपर एंडकडे आणि निर्धाव चेंडू नंतर इथे मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर गिरवले संघाची धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 45 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे, परंतु शेवटच्या षटकानंतर लगेच टॉस केला जाईल. तर I-11 कोण आणि अजनबी स्पोर्ट्स ओळे या 2 संघादरम्यान बी रेडी. आपापले स्क्वॉड रेडी करा पहिल्यांदा. जर खेळाडू आले नसतील तर कॉल करून कुठपर्यंत आले त्याची चाचपणी आपण करा टीम कॅप्टन. परंतु इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजेत, हा नियम आहे या स्पर्धेचा. अंपायरचा सामना अतिशय स्लो झालाय, व्हेरी स्लो चाललाय. अनाउन्समेंट्स तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल, आयोजकांच्या वतीने सूचित करण्यात येते. कारण आम्ही अनाउन्समेंट करतोय वारंवार, परंतु तुम्हाला तंबी द्यावी लागेल खेळाडूंना. अन्यथा तुम्ही तिकडून आमच्यापर्यंत खूण करा, एक प्लेअर 30 सर्कलच्या आतमध्ये घ्या, या सगळ्या तुम्हाला अनुमती आहेत. सगळ्या पॉवर्स तुम्हाला देण्यात आल्यात. तुम्ही फक्त आम्हाला सांगा की आता जास्त वेळ झालाय, कारण अगोदरच या इनिंगला वेळ झालाय आणि मगासपासून बोंबोलतोय सुद्धा, कारण आज मोठा शेड्यूल आहे, वेळ वाचवावी लागेल आपल्याला. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळेस मात्र फक्त रिश असायला बॉल वळवलाय स्ट्रेट टू द फिल्डर आणि बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट डाऊन. इकडे मात्र पहिलाच बॉलवर सफलता प्राप्त झाली ती गोलंदाज नीरज पाटीलला. मिथून भोमकर बाद झाला. 7व्या नंबरचा फलंदाज प्रतीक हातमोडे मैदानामध्ये इन होतोय. शेवटचे 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 बॉल टू गो.
ही 5वी सफलता प्राप्त झाले. 5वा धक्का लागला निम्मा संघ गारद होत असताना, परंतु धाबा फार चांगल्या केल्यात आतापर्यंत. 45 धाबा स्कोर कार्डवर आहेत आणि अजूनही 5 बॉलमध्ये 8 धाबा जरी जोडल्या तरी 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 55 एक टार्गेट जमलं तर मात्र नक्कीच बॉलिंग चांगली आहे गिरवले संघाकडे. त्या धाबा डिफेंड करण्याचा प्रयत्न करेल, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये हनुमानपाडा संघाच्या गोलंदाजाला रोखावं लागेल आणि पहिल्याच बॉलवर तो कारनामा केलाय तो नीरज पाटीलला. आता तीच अपेक्षा मात्र त्याच्याकडून सुद्धा असेल हनुमानपाडा संघाच्या समर्थकांना. ऑन साइडला वळवला होता हा पुल शॉट, सिंगल घेण्यात आले. एकेरी धाव, धावसंख्या 46 या आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड. चला स्पीडअप करत राहा, 4 चेंडू शिल्लक आहेत. रोहन हातबोडे सलामीला आलेला फलंदाज ऑन स्ट्राईक नाव. शेवटचे 4 बॉल. नीरजचा हा बॉल अपील पाहायला मिळाले. लाऊड अपील लेग बिफोर द विकेटची पायचीत सापडलाय. फलंदाज होईल बाद. 6वा धक्का गिरवले टीमला. सलामीवीर फलंदाज रोहन हातबोडे. प्लम डिलिव्हरी होती, अगदी बुंध्यात टाकला होता. सटीक यॉर्कर आपण म्हणतो ना, फुल लेंथ होता, चान्सच नव्हता. सरळ जाऊन पायावर आदळला आणि पंचांच्या मनामध्ये कोणतीही साशंकता नव्हती. नो एनी डाऊट्स इन अंपायर्स माइंड. 3 बॉलमध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्यात त्या नीरज पाटीलनं आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जास्त धावा जाणार नाहीत याची काळजी सध्याच्या घडीला तो घेतोय. 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज हातबोडे. नीरज पाटील पुन्हा एकदा. इनिंग मध्ये बराच वेळ खर्च झालाय. हो, इकडे सुद्धा अपील पाहायला मिळाली होती. अपील फेटाळून लावले पंचांनी. सांगितलं थोडंसं आउटसाइड पिचिंग असेल. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. एक अतिरिक्त रन एक्स्ट्रास मध्ये धाव नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शेवटच्या ओव्हरमध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. तो संपूर्णपणे सेट झाला होता गिरवले संघ, परंतु कुठेतरी टेन्शन त्यांच्यावर जरूर असेल, कारण जाता जाता एक थोडासा मोमेंटम हवा असतो. नीरज पाटील पाठीमागच्या मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा मात्र या गोलंदाजाने केला होता आणि तोच आत्मविश्वास आता मात्र त्याच्या पाठीमागे आहे आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर, त्याच बळावर सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. हो, चांगला बॉल, लेंथ बॉल, टप्पा पडला, हलकासा कट होत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये रेफर करण्यात आलं. इकडे मात्र व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय, DRS घेण्यात आलाय. पंचांच्या निर्णयावर चॅलेंज केलंय, परंतु ज्या क्विकली खांद्याचा वापर केला होता नीरजनं, उंच पुराचा गोलंदाज आपला खांद्याचा वापर केला, आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला हा चेंडू आणि पहा वेगानं टॉस सुद्धा झाला. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर. धावसंख्या स्थिर आहे 47. 47 धावा 6 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल. या ओव्हरमध्ये बिलकुल धावा आलेल्या नाहीयेत आणि त्याचमुळे थोडीशी निराशा जरूर पाहायला मिळेल गिरवले संघाच्या स्क्वॉडमध्ये, कारण पहिल्या 3 ओव्हर्समध्ये भन्नाट खेळ झाला होता. 15च्या सरासरीनं तब्बल 45 धावा उभारल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा बिलकुल आलेल्या नाहीयेत. फक्त 2 धावा, एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये. हो, आणखीन एक इकडे मात्र टप्पा पडला, लेंथ बॉल आणि पुन्हा एकदा टॉस होत सरळ पोहोचलाय. नीरज पाटीलचा चेंडू विकेट किपरकडे. स्लॉग ओव्हरचं षटक काय अप्रतिम हाताळलंय. फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये. 47 फायनल टोटल. 48 टार्गेट. टॉस करूया आपण.
टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील i11 कोण आणि अजनबी स्पोर्ट्स सोळे टीमचे कॅप्टन अनिकेत म्हात्रे आणि रोहन मुंगाजी. आणि जाऊया आपण तिकडे गुलशन पाटील यांच्याकडे. मी महेशजी म्हात्रे साहेब मोहो यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. चेतन टेकालकर यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये आमच्या या आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करा. आणि 6व्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील गुलशनजी पाटील. थँक्यू सो मच. चला टॉस देखील आपण करूया. एका बाजूला टीम पाहिलं तर अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं गेलं तर i11 कोण संघ या दोन टीम मध्ये टॉस केला जातो. टेलिस कॉल टॉस जिंकलाय कोण संघ आणि फर्स्ट डिसिजन काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण घेतला. त्यामध्ये अपोजिट संघ पाहिलं तर ओवळे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट कितपत धाबा रोखण्याचा प्रयत्न कराल येत्या 5 षटकांमध्ये? 50 ते 60. 50 ते 60. आणि ज्या वेळेसला आपण मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला गेलं तरी ग्राउंड आपण पाहिला असेल जशी एंट्री तुमची झाल्या त्यावेळेसला अगदी मनामध्ये ग्राउंडला पाहून काय प्रश्नचिन्ह नक्कीच उभा राहिला? ग्राउंड खूप छान आहे, लाईटी वगैरे. आणि सर्वप्रथम आयोजकांनी तुम्हाला या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आपण काय म्हणाल पर्शा ग्रुप यांच्या माध्यमातून? आयोजकांनी आम्हाला इथे खेळण्यासाठी संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. थँक्यू सो मच. हे होते कॅप्टन i11 कोण संघाच्या. तुम्हाला करायचे बॅटिंग आणि बॅटिंग करत असताना कोण संघाच्या अगेन्स्ट कितपत धाब्यांचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न कराल? नक्की सांगू शकत नाही, परंतु जेवढं जमेल तेवढं जास्त करण्याचा प्रयत्न करू. आणि आपण अगदी पाहायला गेलं तर कधी खेळलात का कोण संघाच्या अगेन्स्ट? हा, खेळलोय आम्ही. ते जिंकलेत आमच्या समोर. आणि आणखीन एक चला बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि फिल्डिंग डिपार्टमेंट आपण देखील लगेच फिल्डिंग सजवायच्या. ही स्पर्धा अगदी पाहायला तर कशी वाटली आणि आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? हे मैदान बरेच वर्ष झालं आम्ही खेळतोय आणि आमच्या आवडत्या मैदानापैकी एक हा मैदान आहे आणि ही स्पर्धा आहे, तर यांचं आयोजन नेहमीच चांगलं असतं. थँक्यू सो मच. तर हे होते ओल्डे टीमचे कॅप्टन आणि दोन्ही टीमला देऊया नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा. चला आमचे अतिथी मान्यवर तुम्ही पाहताय ज्यांचा सन्मान आजच्या रात्रीमध्ये होताना पाहायला मिळतात. त्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व जोरदार फटांच्या आतिषबाजीनं त्यांचा सन्मान होताना पाहायला मिळतो. दमदार आयोजन नियोजन पाहायला मिळतो आणि प्रत्येक अतिथी मान्यवरांनी त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. चला चेतनजी टेकालकर त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. शेखरजी पवार त्यांना विनंती असेल त्यांच्या शुभ असते आपण त्यांचा देखील सन्मान करायचा. चला बॅटिंग लाईन आपली जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा. अगदी पाहायला गेलं तर भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृती पाहायला गेलं तर जोपासली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि चेतनजी टेकालकर त्यांचा देखील पाहायला गेलं तर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून पर्शा ग्रुप चिल्ड्रन पुरस्कृत सरपंच चषक 2026 मध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आपण आणि जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील सहर्ष स्वागत पर्शा ग्रुप चिल्ड्रन पुरस्कृत दमदार सरपंच चषक 2026 मध्ये. चला 48 धावांची गरज आहे 24 बॉल मध्ये. डबल धाबा करायच्यात प्रत्येक चेंडू मागे. आणि जाऊया आपण उत्तरार्धामध्ये दिलीपजी भोपी सर जोडले जातील त्याचप्रमाणे गुलशनजी पाटील सर. थँक्यू. तर आपण बघूया निश्चित आपण बघूया अगदी धुरा सामर्थ्य गुलशन पाटील अगदी कमी वयामध्ये आपल्या आवाजाची छाप दाखवतोय. नक्कीच आपण सामन्याकडे जातो. आपण या ठिकाणी अगदी उत्तरार्ध आहे अगदी या 24 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आपण बघूया अगदी या ठिकाणी बॅटिंग करण्याकरता नक्कीच आलेला आहेत 2 फलंदाज रोहन आणि अगदी स्ट्राईकला आहे तो म्हणजेच रोहन पाटील. नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे सागर पाटील आणि अगदी गोलंदाजी करतो तो म्हणजे आपण बघूया या ठिकाणी अगदी दीपेश
नक्कीच पहिल्या षटकातला पहिला चेंडू आपण बघूया. नक्कीच 28 धावांचा हा पल्ला गाठायचा आहे आणि नक्कीच आमचे रायगड क्रिकेट असोचे 2 पंच आपण लाभलेले आहेत आमचे. अगदी बघूया, अगदी दोन्ही पंच पण लाभलेले आहेत. खरोखरच त्यांची पण खूप इथे गरज आहे. आता कुठला वादविवाद चालत नाहीये. पंच पण अगदी असोसिएशनच्या आखास असतात आणि आता आज तर आम्हाला अगदी दीपक पाटील लाभलेले आहेत. ते अगदी सचिव आहेत आमच्या रायगड क्रिकेट असोसिएशनचे. नक्कीच त्याच्या कारकिर्दीमध्ये ही स्थापना झालेली आहे. ही खूप आमच्या रोहन फार्ममध्ये अगदी ताऱ्यामध्ये तिथे आम्ही उपस्थित होतो. पण तत्पूर्वी सामन्याकडे पण जाऊया. सामना चालू होतोय. दीपेश गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकातला पहिलाच चेंडू. नक्कीच सर्कलचा निर्बंध आहेत. सर्कल म्हणजे म्हटलं की आपण बघूया पहिल्या षटकामध्ये धावा लुटण्याचा कार्यक्रम. रोहन टू दीपेश. पहिला चेंडू आपण बघूया. रोहन का थांबत नाहीये. हा पिच चेंडू दिशा दाखवलेली आहे आणि या 6 धावा वाकडेकर यांच्या फार्म हाऊस मध्ये. अतिशय सुरेख असा फटका. प्रयास पडले नाहीये. फक्त नजर दिली या चेंडूवर आणि फक्त चेंडूवर दिशा दाखवली आणि नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या 6 धावा. उतुंग असा गगनचुंबी षटकार. इट इज अ ब्रिलियंट शॉट. व्हेरी नाईस. चला छान आपण 3 षटकांसाठी 15 मिनिटं असणार. गिरवले संघ याकडे देखील दक्षता घ्या. 3 षटकं 15 मिनिटं दिले जातील. ओव्हर टू दिलीप बोबजी. नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार आणि अतिशय स्टायलिश फलंदाजी आपण बघतोय आणि या 4 धावा. एक बाउन्स होऊन चेंडू चालेल अगदी डीप पॉइंटच्या दिशेने मारलेला हा फटका. याला म्हणतात कलात्मक फटकेबाजी. यस, व्हेरी नाईस. अगदी हा हनुमान पाड्याचा हा बहादर युवा खेळाडू आपण बघतोय. अगदी दीपेशला काही आणि स्पीडअप करा. जास्त थांबू नका. गिरवले संघ तुमच्यामुळे आम्हाला इथे उशीर होईल. 4-4, 5-5 वाजतात. जास्त थांबू नका. गिरवले संघ आपण लगेच स्पीडअप करा आपण. हा चला 15 मिनिटं असतील. प्लीज विनंती असेल, नाहीतर पंच एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतील. याकडे देखील आपण दक्षता घ्या. कारण की बरेचसे सामने पाहायला गेले तर एक्स्ट्रा आहेत आणि त्याच कारणास्तव आता सर्व टीम्सला विनंती आहे आपण स्पीडअप करत राहा. विनंती करतो, लगेच आपण गोळा होऊ नका. ही नम्रतेची विनंती. सामना चालू होतोय. आता बाकी या ठिकाणी परत एकदा चेंडू भिरकावतोय. चेंडू जातो सरळ. आपण बघूया लॉंगअपच्या दिशेने मारलेला हा फटका. अतिशय सुंदर या ठिकाणी अगदी या ठिकाणी बघतो आपण. अगदी त्यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. इथे बाकी 2 धावा त्यांनी रोखलेल्या आहेत. 2 धावा इथे मिळत आहेत या रोहनला. पण रोहन एक सिंगल धावा आलेली आहे आणि धावसंख्या झालेली संघाची कोणती म्हणजे 11. 11 फॉर लॉस ऑफ नो विकेट. म्हणजे अगदी 48 धावांना प्रत्युत्तर देताना आता बाकी या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी त्याला माहिती आहे ही अगदी फटकेबाजीचा कलात्मक हा फटकेबाजी. सनत जयसूर्या श्रीलंकेचा फलंदाज आणि अगदी ती फटकेबाजी आणि 15 यार्डच्या सर्कलमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याची आणि त्याची कलात्मक आता आपण बघतो या ठिकाणी टेनिसच्या क्रिकेटमध्ये होतोय. खूप छान. अतिशय सुंदर आपण बघूया फटकेबाजी करता बघतोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. अगदी नशिबाचा चौकार म्हणावा लागेल आणि हा अतिरिक्त धावांमध्ये अगदीच्या 22च्या धावांमध्ये आपण बघूया वाईट आणि एक 22 1+5 अशा धावा मिळत आहेत या ठिकाणी आणि या 5 धावा फरकाव्या लागतात. आता 11-5 16 धावा इथे फलकावं लागल्यात पहिल्या षटकामध्ये. नक्कीच मार्गस्थायी षटक आहे. नक्कीच आपण बघूया पाहुण्यांचा इथे सन्मान केल्याच्या नंतरचा सामना होणार आहे तो म्हणजे अजनबी ओळे आणि i11 कोण यांच्या दरम्यान सामना होणार आहे. दोघांनी पण तयारीमध्ये राहायचं आहे. सामन्याकडे आपण जातोय. नक्कीच आपण अतिशय सुंदर अप्रतिम या ठिकाणी अगदी बघतोय. भिरकावतोय. फक्त स्टाईल कशी मारावी. नक्की रोहनच्या धर्तीवर हा सागरनी मारलेला हा फटका. रोहनच्या धर्तीवर सागरनी त्याच दिशेमध्ये मांडलेला हा फटका. स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये हा उतुंग असा षटकार. चला त्यानंतर विनंती करतो आहे जेवढे गाडा चालक आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर अगदी विराजमान व्हायचं आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. त्यानंतर पोलीस निरीक्षक ते देखील जर उपस्थित असतील तर त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा आनंद आपण देखील घ्यायचा. नक्कीच आमचे पोलीस मित्र इथे आलेले आहेत त्यांचं पण इथे स्वागत. सामन्याकडे पण जातोय. जास्त वेळ घेऊ नका. सामना चालू करायला लागेल आपण. नक्कीच 22 धावा इथे फलकावं लागलेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी पहिलं षटक आहे मार्गस्थ आहे. दीपेश नक्कीच ते दोन्ही फलंदाज थांबत नाहीये. रोहन पण थांबत नाही आणि अगदी बघतो आपण या ठिकाणी सागर पण थांबत नाही.
हनुमानपाडा अतिशय सुंदर मारण्याचा प्रयत्न, पण अगदी परत एकदा दररोज काही दिवाळी दसरा नसते, पण तत्पूर्वी आमचे सन्माननीय मित्र अगदी जगदीश मुकादम यांचे ते आगमन झालं, जयमल्ल हॉटेल आणि अगदी ठेकेकर यांचं पण ते आगमन झालं आहे. इथे बाकी या ठिकाणी नक्कीच डॉट चेंडूची ही समाप्ती. नक्कीच अगदी चेंडू नक्कीच एक्स्ट्राच्या दिशेने मारलेला हा फटका बघतोय. एक धाव इथे मिळते, एका धावेवर इथे समाधान मानावं लागलं. ते म्हणजे आपण बघूया सागरला, आणि हे षटक इथे संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे बाकी धावसंख्या झाली ते म्हणजे 23 धावा इथे बाकी इथे फलकावलेल्या आहेत. परत एकदा सामना लगेच चालू करता, जास्त वेळ घेऊ नका. टीम मिटिंग आपण थोडं कमी करा आणि आम्हाला सहकार्य करा, आयोजकांना सहकार्य करा. परशा ग्रुप कमी कालामध्ये आपल्या बैलगाडीची क्रेज अगदी पूर्ण या रायगड महाराष्ट्रावर टाकणारे आमचे आदरणीय रामशेठ भोईर साहेब असतील, सागर शेठ भोईर असतील, तसे आमचे ऋषिकेश भोईर साहेब असतील, आणि पूर्ण त्यांची टीम बघू आपण त्यांच्याबरोबर असते. सर्व आमचे त्यांचे परशा ग्रुपचे पाठीरागे नक्कीच कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आखाडा आणि त्याच्यामध्ये विजयी घोडदौड परशा ग्रुप असेल, परशा असेल, रॉकी असेल, असे हे महाकाल असेल, असे मोठे बैल त्यांच्याकडे आहेत. सामन्याकडे पण जातो. नक्कीच जबरदस्त सामना इथे आहे. अगदी सामना अगदी बघूया वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरे टेकून आले तो म्हणजेच गोलंदाज राज हातमोडे. नक्कीच राज हातमोडे अगदी गोलंदाजी करतो. समोर फलंदाजी म्हणजे सागर पाटील अतिशय सुंदर माझ्या समोर काही क्षणामध्ये जोडले जाणार आहेत. ते म्हणजे अगदी सुसुकृत आवाज, खूप मेहनत घेतोय आपल्या शैलीवरती आमचा गुलशन. नक्कीच आला त्या अगदी तेवढा कॉमेंट येत नव्हती, पण नक्की तो इथे बसून तशी परिपक्वता काय असेल, अगदी कॉन्सन्ट्रेशन काय असेल त्याच्याकडून शिकावा. कमी कालावधी अगदी सुंदर मुलगा शिकलेला आहे. अगदी आमचे त्याला आशीर्वाद आहेत. खूप छान. तर खूप छान. आपण बघूया मायक्रोफोन काही क्षणामध्ये जोडला जाईल, पण नक्कीच आपण सामन्याकडे जातोय. नक्कीच मी दिलीप बोपी अँकर करावगे सिंगर आणि वेडिंगच्या माध्यमातून जोडला जातो. प्रत्येक इव्हेंटमध्ये रिंग सेरेमनी वेडिंग कार्यक्रमामध्ये जोडला तर तुमच्या बरोबर पोलीस मित्रांचं आम्ही स्वागत करतो. राज हातमोडे नक्कीच सागरला. इथे बाकी विरगावता चेंडू लॉंग ऑफच्या मिड ऑफच्या डोक्यावर मारलेला हा फटका. इथे बाकी एक धाव मिळते. जितका चोरकस फटका नाहीये, फटक्याला तेवढी म्हणावं तेवढी जाण नाहीये. इथे बाकी 2 धावांवर इथे समाधान मानावं लागले. ते म्हणजे सागर पाटील, पण राज पाटीलचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न उंचावर गेला, आपण क्षेत्रक्षण असल्या कारणाने तिथे या गॅपमध्ये 2 धावा इथे मिळतात या गिरवल्या संघाला. आणि धावसंख्या पोहोचली संघाची कोणती म्हणजे 25 धावा इथे फलकावल्या ते म्हणजे 28 धावांना उत्तर देताना. नक्कीच हा सामना 4 षटकांचा सामना नक्कीच आहे. 24 चेंडू 28 धावांची आवश्यकता. नक्कीच फुल टॉस चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी हा फॉली चेंडू या ठिकाणी स्लो डिलेव्हरी म्हणावी लागेल आणि मारण्याचा प्रयत्न करतो. इथे बाकी एक धावावर समाधान मानावं लागेल 22च्या रूपाने. 22च्या रूपाने आम्ही सर्व पोलीस मित्रांचे आम्ही इथे स्वागत करतोय. नक्कीच सामना एक उत्खंडावर्धक सामना होईल यामध्ये शंकाच नाहीये. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एक अगदी पेण तालुक्यामधला संघ आणि एक आपण बघूया एक पेण तालुक्यातला संघ आणि ते बघतो पनवेल तालुक्यातला संघ. नक्कीच एक लाल मातीवरचा लगडा मल्ल ज्याने रायगड जिल्हा महाराष्ट्रावर आपली मक्तेदारी केली ते अगदी स्वर्गीय केरू हातमोडे यांचा चिरंजीव आपण रायगड केसरी गोल्ड मेडलिस्ट आमचे शिरीष हातमोडे हे पण इथे उपस्थित आहेत. त्यांचं पण आम्ही स्वागत करतोय. धन्यवाद. सामन्याकडे पण जातो. नक्कीच राज हातमोडे थांबवतोय या रोहनला का बघूया आता पुढचा चेंडू फुलटा चेंडू अगदी या बॉलर मारण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न, पण सुंदर क्षेत्र बघायला आत्ताची मुलं खूप धावतायत. अगदी जशी जंगलामध्ये हरिण धावताय तशी आत्ताची मुलं धावतायत. नक्कीच सतीश शेठ घरत यांचे आगमन झालं आहे. नक्कीच रिद्धी सिद्धी वॉटर सप्लायचे मालक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सतीश घर यांचे ते आगमन झाले. 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या अगदी 2 वाढते आणि धावसंख्या पोहोचते अंगाची कोणती म्हणजे एक धावा इथे मिळते. धावसंख्या पोहोचते अंगाची कोणती म्हणजे 27 धावा इथे फलकावल्या लागतात. राज हातमोडे हा गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये नक्कीच धावांचा ओघ खूप वाढला होता, पण आता नक्कीच दुसरं षटक मार्गस्थ आहे. त्यामध्ये किती धावा मिळतात हे याच्यावर डिपेंड आहे. नक्कीच आपण बघूया. अतिशय सुंदर रंगतदार असा हा सामना होणार यामध्ये शंकाच नाहीये.
एक दोन ओव्हर चांगल्या पडल्या तर नक्कीच या ठिकाणी कठीण जाईल या म्हणते म्हणजेच हनुमान संघाला. पण हनुमान संघा पण काही कमी नाहीये. पहिल्या षटकामध्ये रोहन आणि अगदी सागर यांनी एक धुव्वाधार बॅटिंग केलेली आहे. पण दुसरे टके मार्गस्थ आहे. हा नक्कीच या ठिकाणी खरोखरच अगदी चेंडूचा अंदाज घेतला आणि अंदाज घेतला आणि चेंडूला त्यांनी बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करतोय. जिथे बाकी एक चांगलं क्षेत्ररक्षण होतंय या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने. इथे बाकी 2च धावा इथे मिळत आहेत. 2 आणि 27 आणि 2 29 धावा इथे बाकी आता फलकावं लागल्या आहेत. राज हातमोडे नक्कीच ही जोडी खूप महत्वाची आहे. या जोडीवर डिपेंड आहे. पण मागे पण मिडल ऑर्डरची बॅटिंग पण ती जबरदस्त आहे. मागच्या मॅचवर आपल्याला बघायला मिळालं आहे. नक्कीच सागर पाटील आणि अगदी रोहन पाटील ही जोडी या ठिकाणी मैदानावर आहे. हनुमानपाडा हा खारी पट्ट्यातला म्हणजे आपण अगदी रिलायन्स सेजचा हा प्रकल्प त्या पट्ट्यामध्ये होतोय. असा हा कॉरिडॉरचा प्रकल्प हा खारी पट्ट्यातला हा प्रकल्प होतोय. त्या म्हणजेच हनुमानपाडा पेन तालुका. राज हातमोडे सागर फुलटॉस चेंडू नक्कीच या ठिकाणी चेंडूला परत एकदा दिशा दाखवलेली आहे. फायनलच्या दिशेने मारलेला हा फटका आणि या 4 धावा. अप्रतिमाची फटकेबाजी सुंदर फटकेबाजी आणि नक्कीच या ठिकाणी केला इशारा जाता जाता या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर नक्कीच कलात्मक अशी या ठिकाणी फटकाबाजी बघायला मिळते. ती म्हणजे आपण बघूया सागर पाटील याची आणि 4 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे एकूण 33 धावा इथे बिन बाद 33 म्हणजे येणाऱ्या अगदी 12 चेंडूवरती आवश्यकता आहे ती म्हणजेच 15 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. अगदी सोपा विजय करण्याचा प्रयत्न पण अगदी परत एकदा वैयक्तिक दुसरं 13 चेंडू आपण बघूया. अगदी एक चेंडू 1 टू गो आपण बघूया. अगदी 11 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. थोडी अगदी चूक झालेली आहे पण अगदी सामन्याकडे आपण जातोय. नक्कीच एक चेंडू इथे बाकी आहे. 33 धावा इथे फलकावं लागलेले आहेत. नक्कीच 33 आपण बघूया. अगदी 13 चेंडू आणि अगदी या ठिकाणी 15 धावांची आवश्यकता. स्टायलिश फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये दररोज काही दिवाळी दसरा नाहीये. मध्ये अमावस्या आहे. कालाकुट्ट प्रकाश आहे. चेंडू काउंट होतो. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आणि ते निर्धाव चेंडू तिथे सांगता होते धावसंख्येत कमाडणे. परत एकदा सर्व खेळाडूंकरता मी दिलीप बोपी आणि दीपकजी पाटील रायगड क्रिकेट असोसिएशनचे आमचे सचिव तसे आमचे गुलशन पाटील यांच्या वतीनं तुमचं मी परत एकदा जोरदार इथे स्वागत करतोय. नक्कीच बघूया आपण चालू करा. आपण बघूया लवकर पटपट वेळ झालेला आहे. अगदी सामन्याला खूपच वेळ झालेला आहे. नक्कीच या ठिकाणी विनंती करतो सहकार्य करा. मला रात्रीभर 4:30 वाजलेले आहेत असे आयोजक सांगतायत तर आपण सहकार्य करा. आणि अगदी सकाळचा सूर्यप्रकाश अगदी लपून छपून येतो त्यामुळे त्रास होतो प्रत्येकाला. सामन्याकडे जातोय. परत परशा ग्रुपच्या वतीनं तुमचं सर्वांचं स्वागत. सरपंच चषकामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. नक्की आपण बघूया. आपण या ठिकाणी निश्चित सामन्याकडे जातोय. स्पीडअप करा. आपण चालू करा सामना. आपण विनंती करतो कृपया. आता बाकी येणार अगदी 12 चेंडूवरती आवश्यकता आहे ती म्हणजे त्या 15 धावांची. नक्कीच 12 चेंडू आणि 15 धावांची इथे आवश्यकता आपल्याला बघायला मिळते. नक्कीच सामना हा अतिशय अटीतटीचा होण्याच्या प्रतीक्षेमध्ये. चला सामना चालू करायला लगेच आपण विनंती करतोय. नक्कीच आपण बघूया सामन्याकडे पण जाऊया.
अगदी येणाऱ्या अगदी 12 चेंडू आणि अगदी 15 धावांची आवश्यकता. समोर फलंदाज आहे तो म्हणजेच रोहन. नक्कीच रोहन स्वतः वैयक्तिक खेळतोय तो म्हणजेच 12 धावांवर रोहन खेळतोय. नक्कीच फलंदाज तर सामन्याकडे जातो. नक्कीच चेंडू कलात्मक अशी फटकेबाजी बघायला मिळतो. अगदी रोहनच्या अगदी 6 धावा अतिशय सुंदर उत्तुंग असा षटकार इथे बघायला मिळतो. या ठिकाणी अगदी ऑन साईडला मारलेला हा कलात्मक अशी फटकेबाजी बघायला मिळते आणि धावसंख्या परत एकदा 6 वधारते ती म्हणजे हनुमान पाडा संघाची आणि एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे कोण हॅलो, एक विनंती असेल बघा, जोपर्यंत ओव्हर संपत नाही किंवा षटक संपत नाही तोपर्यंत तुम्ही या गाड्या मैदानात आणू नका प्लीज. विनंती असेल बघा तुम्हाला. मॅच चालू करायची आहे. नऊ धावेंची मात्र गरज असणार आहे. यावेळेस मात्र चेंडू हवेत, फलंदाज होतील बॅक टू द पविलियन. बाद. डीजे ज्या विकेटची गरज होती ना ती विकेट मात्र या ठिकाणी मिळाली आहे. अजूनही चेंडू बाकी असतील ते 10 आणि धावेंची गरज असेल ती मात्र 9 धावेंची गरज आहे. कारण की सामना संपला नाहीये, सामना बॅलन्स आहे. अजून जरी दिलीप दादा इथून जरी 2-3 विकेट जरी आले ना तरी सुद्धा मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो तो गिरवले संघाचा. पण कमबॅक करेल का यावरती मात्र प्रश्नचिन्ह असणार आहे. कारण की तुम्हाला अस्तित्वाची लढाई या ठिकाणी मात्र लढावी लागणार आहे. 10 बॉल आणि 9 धावेंची मात्र गरज आहे. 10 चेंडू 9 धावा असताना मात्र नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. फलंदाज असतील प्रफुल्ल पाटीलला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. आणि जर आपण बघितलं कर्नल एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज जर आपण पाहतोय प्रतीक हातमोडेला आपण पाहतोय. अजूनही इथून जर 2-3 निधाव चेंडू जरी आले ना गुलशन तर या मॅच मध्ये येऊ शकतो तो गिरवले संघ. पण त्या प्रकारचा खेळ करेल का. कारण की सुरुवातीच्या गोलंदाजाचा विचार केला ना पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 22 धावेंची लयलूट पाहायला मिळाली. जर त्या धावा जर वाचल्या असताना तर कदाचित थोडीशी फाईट पाहायला मिळाली असती. बॅलन्स आहे सामना पण त्या प्रकारची फाईट या मैदानावरती पाहायला मिळेल का. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडूला लॉफ केलाय. व्ही शेप मध्ये केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, उचलणार फेकणार. तत्पूर्वी संधी होती 1-1 धावेंची. कारण की समोरच्या संघाला देखील माहिती आहे जर 1-1 धाव जरी आली दीपक सर तरी सुद्धा सामना विजय होऊ शकतो. परंतु इथून जर एखाद दुसरी विकेट जर आली ना तर गिरवले संघ या मॅच मध्ये परत येऊ शकतो. थोडासा बॅकफूट वरती गेलाय पण एखादी विकेट आणि 2-3 निधाव चेंडू आले तर मॅच मध्ये कमबॅक पाहायला मिळेल. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता, सजवायचा होता पण त्या ठिकाणी आलाय एक निधाव चेंडू आलाय. इथून मात्र समीकरण बदलेल. उर्वरित चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे आणि धावा करायच्यात अजूनही 8 धावा. तुम्हाला या धावा डिफेन्स करावा लागतील, अचिव्हमेंट करायला लागेल. तुम्हाला गोलंदाजी मात्र अचूक टप्प्यावरती मात्र करावी लागेल. यावेळेस मात्र चेंडूला फटका सजवलाय. कव्हर पॉइंट रिझम मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अजून एक धावेसाठी मात्र सरसावण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. आले अजून एक सिंगलच्या सहाय्यानं संघ जाऊन पोहोचतोय 41च्या घरामध्ये. म्हणजे अजूनही गरज आहे 7 चेंडू आणि 7 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आज जर आपण बघितलं टेनिस क्रिकेटचा विचार केला या पटलावरती तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करावी लागते आणि त्या प्रकारची चेसिंग होईल का. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पूर्णपणे येईल. यावेळेस मात्र मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. संघ मात्र तिथं स्थिरवणार 41 या धावसंख्येवर.
बसायचा नाका नाक्यावर यावेळेस मात्र बघा विचार केला ना अजूनही आता गरज आहे येणारी शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावींची मात्र गरज असणार आहे 6 बॉल 7 धावींचं इक्वेशन जर आपण बघितलं ना पहिल्या षटकामध्ये धावा खूप आल्या होत्या जर बघितलं गुलशण पण तदनंतरचे षटक मात्र चांगले फेकले गेले क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं थोडीशी चूक झाली या क्रिकेटच्या पटलावरती पण तुम्हाला या चुका सुधारावा लागणारच शेवटचा क्षण आहे पण या शेवटच्या क्षणाला मात्र गिरवले संघ चांगली गोलंदाजी करणार का समोर फलंदाजी चांगली झाली आहे आणि तदनंतर मात्र हा कमबॅक षटक मात्र पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा निर्णायक षटक घेऊन येतोय गोलंदाज असेल मितेश मात्रेला आपण पाहतोय स्ट्राईक इन वरती फलंदाज असतील चला स्पीडअप करायचंय टाइम अलर्ट प्रत्येक इनिंगसाठी आपल्याला दिला जाईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या वेळेला महत्व द्यावं लागणार आहे स्पीडअप करा 6 बॉल आणि 7चं इक्वेशन यावेळेस मात्र 6 चेंडू आणि 7चं इक्वेशन असताना चेंडू उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत बघितलं आणि हेरलं आणि तदनंतर मात्र आल्या पावली मात्र मागे परततोय फलंदाज होतील बॅक टू द पवेलियन बॅक टू द पवेलियन आता मात्र समीकरण बदललं येणारे 5 बॉल आणि 7ची गरज असताना चांगली मित्र म्हणून फटकेबाजी पाहायला मिळाली मग सागर असतील त्याच्यानंतर रोहनला आपण पाहिलं सुरुवातीची फलंदाजी खूप सर्वेश मात्र बॅक टू द पवेलियन आपण पाहू शकाल सुरुवातीची फलंदाजी पहिल्या आपण जर विचार केला ना पहिल्या ओव्हरमध्ये मात्र फटकेबाजी चांगली पाहायला मिळाली आपण जर बघितलं एक पेन तालुक्यातील संघ आणि दुसरा संघ असणारे पनवेल तालुक्यातील दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि अशा प्रकारे त्यांच्यासमोर संघ मात्र आपण बघाल तर बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते जर विचार केला ना गुलशन 10 चेंडू 9चं इक्वेशन होतं आणि शेवटच्या क्षणात जर आपण विचार केला ना आता मात्र गरज असणार आहे येणारे 5 बॉल आणि 7ची गरज आहे 5 बॉल 7ची गरज असताना आपण पाहतोय मितेश मात्रेला कमबॅक करेल का अजून एखादी विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकतो नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील गणेश पाटीलला आपण पाहता गणेश मात्र आपल्या संघासाठी हा क्षण मात्र चांगला करून देईल का गोडवा आपल्या संघासाठी येईल का स्ट्राईक इन वरती आपण पाहत आहे यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता कौतुक करावं लागेल मितेशाचं बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकलाय कमबॅकिंग षटक मी तर म्हणेल कारण की हा विचार करून मात्र तुम्हाला आता चेंडू फेकावं लागणार आहेत कारण की प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका सजवायला जातो आणि इथे मात्र बीट होऊन जातात डॉट बॉल आला या ठिकाणी आणि अजून एक निर्धाव चेंडूचा विचार केला आणि समीकरण येऊन टेकलंय येणारे 4 बॉल आणि गरज असणार आहे ती 7 धावींची 4 बॉल 7चं इक्वेशन आपण पाहतोय 7 धावाची गरज आहे अजूनपर्यंत यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन जाऊन फटका सजवायचा होता यावेळेस मात्र बघा अपील केली जाते पण निश्चितच थर्ड अंपायर कडे मागणी केली जाईल या ठिकाणी फलंदाज बाद आहेत ही सिंगल कंप्लीट केली जाईल नॉट आउट म्हणजे येणारे 3 बॉल स्पीडअप करा लेग बाईच्या स्वरूपामध्ये आली एक सिंगल लेग बाईज का होईना पण या ठिकाणी संजीवनी देऊन जाणारी 1 धाव आपण बघू शकाल अजूनही गरज आहे येणारे 3 बॉल आणि 6 धावींची मात्र गरज आहे 3 चेंडू 6चं इक्वेशन आहे एखादा मोठा फटका पूर्णपणे मॅच मध्ये येईल हा संघ पण येईल का तो मोठा फटका कोणाच्या बॅट मध्ये येईल की कमबॅक षटक पुन्हा एकदा मितेशच्या गोलंदाजीमध्ये येईल तो निर्णायक षटक हा टाकेल का तो गिरवले संघासाठी 3 बॉल 7ची गरज असताना स्ट्राईक इन वरती आपण पाहतोय फलंदाज
यावेळेस मात्र ब्रह्मास्त्रपैदा चेंडू फेकलाय. अफलातून गोलंदाजी मी तर म्हणेल. चांगल्या लेंथ वरती गुड बॉलिंग आणि आलाय अजून एक निर्धाव चेंडू. या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण की चेंडू फेकले तब्बल 4 चेंडू फेकले आणि अवघी एक लेग बाईकच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. म्हणजे अजून आता मात्र गरज असणार आहे. येणारे शेवटचे 2 बॉल आणि 6ची मात्र गरज आहे. 2 चेंडू 6ची गरज आहे. इक्वेशन होतं कुठं आणि मॅच आली आहे कुठे. 2 बॉल 6ची गरज. यावेळेस मोठा फटका पुन्हा एकदा सजवायचा होता. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. पंच दर्शवणं अवांतर चेंडू आली. एक व्हाईटच्या स्वरूपामध्ये धाव, म्हणजे गरज आहे 2 बॉल आणि 5चं इक्वेशन. 2 चेंडू आणि 5ची गरज आहे. जिंकणार कोण? पनवेल तालुका की पेन तालुका? आपण पाहू शकाल कोण जिंकेल, कारण की प्रवास तुम्हाला मोठा करायचा आहे या स्पर्धेमध्ये. सुरेख गोलंदाजी मी तर म्हणेल. यावेळेस ब्लॉकर बरीचा चेंडू. काय गोलंदाजी फेकतोय. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत मी तर म्हणेल मित्रांनो. 6 चेंडू 7ची गरज असताना शेवटच्या क्षणात जर विचार केला ना, 1 बॉल 5चं इक्वेशन आहे. 1 चेंडू 5 धावांची गरज असताना कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. या चेस केला जाणार का? या चेंडूवरती मोठा फटका येईल का? फटका सजवला जाईल का? स्ट्राईक इन वरती आपण जर पाहिलं, प्रफुल पाटील फटका सजवेल का आणि गोडवा आपल्या संघाला देणार का? 1 बॉल 5ची गरज. 1 बॉल 5ची गरज असताना या ठिकाणी सामना जिंकला जातोय. काय गोलंदाजी आहे. गोलंदाजी आवडली असेल तर निश्चितच एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. तर मितेश मात्र याच्यासाठी सोपं नव्हतं. 6 बॉल 7ची गरज असताना तो सामना आपल्या संघासाठी तारणहार मी तर म्हणेल. चला विनंती करतोय गिरवले संघ, आपण खेळपट्टी सोडायचे, आपण बाहेर यायचंय. पाठीराख्यांना देखील विनंती असेल. चला